केलेला आहे, म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. प्रभू, धन्यवाद देतो कारण तू आमच्या बरोबर आहे. धन्यवाद देतो पिता की आता देखील तू जे काही आम्हाला शिकवशील, विश्वास करतो पिता या ठिकाणी बोलणारा मी नाही तर तू आहेस. आणि धन्यवाद देतो की तू आम्हाला यासाठीच पाठवलं आहे की आम्ही जाऊन तुझ्या राज्याची घोषणा करावी व तुझं राज्य जे तू आमच्या हृदयात स्थापित केलं आहे ते आम्ही आमच्या जीवनात सुद्धा स्थापित करावं व त्याची ओळख आम्ही इतरांपर्यंत पोचवावी. म्हणून तुला धन्यवाद देतो. आणि धन्यवाद देतो पिता की आमचं हृदय तू उघडलं आहे, आमचे आत्मिक डोळे तू उघडले आहेत, म्हणून तुझे आम्ही आभार मानतो. हे पिता, आम्ही ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात करतो. आमेन, आमेन, आमेन. हालेलुया. तर काय शिकवत होते तुम्ही आता? राग येतो कधी? येतो? का येतो? का येतो? कारण तो असतो म्हणून तो येतो. जर तो नसतो तर नाही येणार. तसंच देवाचं राज्य का येणार? कारण ते लाव 17-21, कारण ते ऑलरेडी आमच्यामध्ये आहे. पण ज्या क्षणाला आम्ही रागात जातो, क्रोधात जातो, संतापामध्ये जातो, त्यावेळेला ते राज्य आमच्यात आहे पण आम्ही लाईन दुसरी चालू करतो. एक राज्य जे आहे ते आमच्या मनामध्ये नाही आहे, आमच्या हृदयात आहे, आमच्या आत्म्यात आहे. पण हे जे मन आहे ते आम्हाला सारखं सारखं येते, जे जुनं आहे, जे अजूनपर्यंत नवीन झालेलं नाही आहे. आणि हे मन सारखं सारखं येऊन आम्हाला सांगते की तू जे पहिलं सैतानाच्या राज्यात आम्ही होतो ते विचार अजून पण तू हे घे आणि तिकडे काय कर, देवाचं राज्य स्थापित करण्यापूर्वी ते राज्य स्थापित कर, म्हणजे त्याच्याऐवजी हे कर. बरोबर आहे का नाही? पण आता प्रभू इथे सांगतो ते तुमच्यामध्ये आहे. देवाचं राज्य कुठे आहे? मध्ये आहे. आता बघा, आम्ही इथे आलो, मी जेव्हा रिट्रीटला गेलो ना तेव्हा हिंदू होतो आणि मला काहीच माहिती नाही, पाप काय आहे, श्राप काय आहे, पूर्वजांचा श्राप काय आहे, हे गोष्टी मी कधी ऐकल्या नाहीत. पूर्वजांचा श्राप ऐकलेला, पण पाप हे कधी ऐकलेलं, म्हणजे चोरी करणं पाप आहे, शिव्या देणं पाप आहे, हे सगळं मी कधी ऐकलं नाही. माझ्यासाठी ते काय होतं, कॉमन होतं, आम्हाला कोणी सांगितलंच नाही ना. आता तुम्ही कसे लहानपणापासून ख्रिस्ती आहात त्यामुळे तुम्ही लहानपणापासून असं कधी केलं नाही, तुम्ही विचार करून करायचे. पण माझं कसं, मला काही माहित नव्हतं, मी ते करतच जायचो. बरोबर का नाही? काय नाही. मग नक्की आम्ही दोघं हिंदूच होतो का काय? आणि जेव्हा मी करत जायचो, एक दिवस मी रिट्रीटला गेलो आणि रिट्रीटला गेल्यानंतर वचन ऐकलं आणि वचन ऐकल्यावर मला कळालं की माझ्यामध्ये अनेक गोष्टी अशा आहेत ज्या देवाच्या राज्यापासून नाही आहेत, तर हे अंधाराच्या राज्यापासून आहे. तर मी त्या सर्व गोष्टी ठरवलं की प्रभू मला या गोष्टी नाही पाहिजे, आणि मी जाऊन त्या गोष्टी सर्व कुंसारामध्ये सांगितल्या. तेव्हा माझा बाप्तिस्म झालेला सांगितला, पण सांगितल्यानंतर परत परत तेच करायचो. म्हणजे तिथे लिहिलेलं ना, कुत्रा वाक परत खातो, तसं मी काय करायचो, म्हणजे पाप कबूल तर करायचो, सांगायचो, पण तरी पण त्या गोष्टीपासून माझी इच्छा होती की मला हे नको आहे, तरी पण सारखं सारखं माझ्याकडनं तेच घडायचं. का असं होत होतं?
का असं होत होतं? तिथे काहीतरी लिहिलंय, परत वाचा. पहा पहा ते येते आहे ते येथे आहे किंवा तेथे आहे किंवा तेथे आहे असे म्हणणार नाहीत, असे म्हणणार नाहीत. कारण पहा कारण पहा देवाचे राज्य देवाचे राज्य तुमच्यामध्ये आहे. देवाचे राज्य देवाचे राज्य. मग मी काय करत होतो? जर मला राग येत होता तर मी विचार केला की प्रभू आजपासून मी राग करणार नाही. पण जेवढा मी विचार करत होतो राग करणार नाही, तेवढा मी अजून जास्त राग करत होतो. मी विचार केला प्रभू खोटं बोलणार नाही, आणि जेवढा विचार केला खोटं बोलणार नाही, तेवढा अजून जास्त खोटं बोलत होतो. आणि तुम्ही स्वतः बघा तुमच्या जीवनात सुद्धा की एखादी गोष्ट तुम्ही देवापुढे कबूल केली आणि ठरवलं की आजपासून मी हे करणार, म्हणजे मी ठरवलं की आजपासून मी बाहेरनं कृती पूर्णपणे बदलून टाकणार. पण किती वेळ टिकतं ते? किती वेळ राहतं तसं? थोडा वेळ. आणि थोड्या वेळानंतर तो माणूस परत जे त्याला करायचं तेच तो करतो. बरोबर आहे का नाही? आता कुत्रा आणि डुक्कर ते लाव वचन लावते. पेत्राचे दुसरे पत्र अध्याय 2 वचन 22. कुत्रा आणि डुक्कर. हा. आपल्या ओकारीकडे परतलेले कुत्रे काय काय आपल्या ओकारीकडे, म्हणजे मी काय करत होतो? हे जे कुत्रे आहेत त्यांची ऍक्शन काय आहे की ते उलटी केली आणि परत तेच खातात. डुक्कर काय आहे? आंघोळ घातली तरी परत जाऊन त्याच्यातच लोळतो. पण इथे जर आम्ही बघितलं, इथे तर त्यांच्या काय लिहिलेले आहेत? कार्य लिहिलेलं आहे जे ते बाहेरनं करत आहे. मी सुद्धा काय करत होतो? बाहेरून बदलायला जात होतो की हा आजपासून मी हे करणार नाही, आजपासून मला करायचं नाही. पण हा डुक्कर आणि कुत्रा असे का करतात? कारण तो त्यांचा स्वभाव आहे. डुक्कर आणि कुत्र्याचा इनबिल्ट आहे. म्हणजे बाहेर त्यांनी कितीही बदलायचा प्रयत्न केला तरी जोपर्यंत आत बदलत नाही तोपर्यंत ते बाहेर बदलू शकत नाही. आणि मी सुद्धा काय करत होतो? बाहेर चेंज करायला बघत आहे की मी हे करणार नाही. पण प्रभू सांगतो देवाच्या राज्याची सुरुवात कुठे होते? तो बोलतो ना तुमच्यामध्ये. म्हणजे सुरुवात कुठे आहे? सुरुवात कुठे आहे? माझ्या हृदयातून आहे. पण जोपर्यंत मी बाहेरनं चेंज करायला जात आहे तोपर्यंत मी कितीही चेंज केलं तात्पुरतं चेंज होणार आणि परत तेच करणार. जर एक व्यक्ती वचनात आला आणि परत जर तो तीच चूक करतो तर याचा अर्थ त्याचे फक्त त्यांनी कृती बदलायचा प्रयत्न केला, पण त्याचं हृदय अजून तसंच आहे. त्याचं हृदय अजून कदाचित बदललेलं नाही, म्हणून तो काय करत आहे? कार्य बदललं पण हृदय तसंच ठेवलं. बरोबर आहे का नाही? आता किती वेळा असं होते आमच्या जीवनात, आणि जग तर हेच शिकवते का तुम्ही कृती बदला. जग काय शिकवते आम्हाला? कृती बदला. पण जेवढं तुम्ही कृती बदलायला जाणार तेवढं ती कृती अजून खराब होऊन जाणार. जेवढं ती कृती बदलायला जाणार तेवढी आमची कृती अजून खराब होणार. का असं होते? कारण कार्य बदललं पण हृदय तसंच राहिलं. बरोबर आहे का नाही? आता विचार करा, शास्त्री परुषी होते का नाही?
होते. पण हे जे शास्त्री पुरुषी होते ते लोकांना तर शास्त्र शिकवायचे, सर्व शिकवायचे, पण काय ते येशूवर प्रेम करू शकत होते? का नाही करू शकत होते? कारण त्यांचा बाहेरील स्वभाव त्यांनी चेंज केलेला, पण आतील हृदय तसंच होतं. मग आमच्या जीवनात पण आम्हाला बघायचं आहे की प्रभू सांगतो देवाचं राज्य बाहेर जे बदलणार आहे ते सर्वात पहिलं तुमच्यामध्ये आहे, आणि जोपर्यंत तुमच्यामध्ये ते स्थापित नाही होत तोपर्यंत ते बाहेर होऊच नाही शकत. आणि आम्ही कितीही आमच्या चुका बाहेरनं बदलायला गेलो ते बदलणारच नाही जोपर्यंत आमचं हृदय चेंज नाही होत. बरोबर आहे का नाही? आणि देवाचं राज्य सांगते मी तर तुमच्यामध्ये आहे, आणि ते सांगते देवाचं राज्य सांगते मी तुम्हाला कधीही बाहेरनं बदलत नाही. देवाचं राज्य कधीही आपल्याला बाहेरनं बदलत, देव कधीही आमच्यावर बाहेरून शासन करत, आमच्या कृतीवर तो शासन करत, आमच्यावर बाहेरून तो सत्ता चालवत, आमच्या कार्यावर आमच्या शरीरावर तो सत्ता चालवत नाही. तर त्याला आम्ही जेव्हा आमच्या हृदयावर सत्ता देतो, त्याला जेव्हा आम्ही आमच्या हृदयावर शासन करायला देतो, तेव्हाच त्याचं राज्य जेव्हा माझ्या हृदयात प्रस्थापित होतं तेव्हाच ते काय व्हायला चालू होते, बाहेर होऊ शकते. पण जोपर्यंत आत नाही तोपर्यंत बाहेर होऊ शकते. किती वेळासाठी माहिती आहे? इथे आहे तोपर्यंत. कारण हा काय, गाईचा गोठा इथे आहे तोपर्यंत कंट्रोल आहे, कारण का लोक आहेत ना तर थोडा डिसेंट. पण जसं बाहेर जाणार, एकट्यामध्ये जाणार, तसं तुमचा ताबा तुम्ही सोडून देणार. कारण तुम्ही काय करा, तुम्ही हृदय बदलायच्या मागे लागले नाही तर काय कशाच्या मागे लागले, कृती बदलायच्या मागे. आता उदाहरण देतो. मी जेव्हा प्रभूमध्ये आलो तेव्हा मला कर्ज होतं, आणि मला वचन भेटलं की द्या म्हणजे तुम्हाला दिलं जाईल, आणि मी द्यायला गेलो. म्हणजे आम्ही देतो ना काही ना काही प्रभूच्या राज्यामध्ये, तर मी द्यायला गेलो. पण मी कृती करत होतो. काय करत होतो? कृती केली एकदा महिन्याला, आणि परत मी 2-3 दिवसांनी वाचवायला चालू केलं, नाही द्यायचं. परत वचन ऐकलं, परत कृती केली, परत 2 दिवसांनी तेच चालू केलं, आणि मी ठरवलं आता मी द्यायला चालू करणार. आणि मी देत होतो, परत मी त्याच स्वभावामध्ये जात होतो. पहिला खोलतो की मला खोलायचे प्रभू मूठ तुझ्या राज्यासाठी, पण मूठ खोलतो पण परत माझा स्वभाव काय होतो, म्हणजे मी देत आहे, कृती चांगली आहे, पण हार्ट, हृदय इच्छा नाही आहे, हृदयात इच्छा आहे वाचवायची. असं होऊ शकते? नाही होऊ शकत? होऊ शकते. पण आता जेव्हा मी बघतो प्रभूच्या कार्यात, तर आता मला असं काही द्यायला किंवा काही खर्च करायला प्रभूसाठी काहीच वाटत नाही. म्हणजे त्यावेळेला माझी कार्य बदललेलं, पण परत परत मी त्याच्यात जात होतो. याचं कारण काय होतं? कार्य बदलायला गेलो, पण आतमधून हृदय तसंच ठेवलं. पण आता काय झालं, आता कार्यावर माझं लक्ष नाही राहिलं, पण परमेश्वर बापानी त्याच्या वचनाद्वारे जे हृदय आहे ते चेंज केलं, आणि जेव्हा हृदय चेंज केलं तर कार्य तर असंच चेंज होणार आहे. बरोबर आहे का नाही? मग देवाचं राज्य बाहेरून आत आहे, आत जाते का आतून बाहेर येते? हा, देवाचं राज्य बाहेरून आत जाते का आतून बाहेर येते? तुम्हाला जर राग येत असेल ना तर तुम्ही किती कंट्रोल करा, तुम्ही कंट्रोल करणार, पण कधी ना कधी तो येतच राहणार. आणि जर तो सारखा सारखा येतो याचा अर्थ काय माहितीये, की मी
ऍक्शन बदलायला जात आहे, म्हणजे मी राग येऊ नये म्हणून कंट्रोल करायला जात आहे. पण ती शक्ती कोणाची आहे? देवाच्या राज्यापासून नाही आहे. ती आम्ही स्वतःची विल पॉवर वापरत आहोत. पण जेव्हा खरोखर माझं हृदय चेंज होते, त्यावेळेला मला राग येणं इम्पॉसिबल आहे. आणि आला जरी तरी तो थोडा जास्त वेळ राहणार नाही. मग देवाचं राज्य काय करते? देवाचं राज्य काय करते? तुमची कृती बदलते का हृदय बदलते? हा, हृदय बदलते. लिया, देवाचे राज्य जे माझ्यात आहे, देवाचे राज्य जे माझ्यात आहे, ते माझी बाहेरील परिस्थिती बदलण्यापासून सुरू करत नाही, तर देवाचे राज्य नेहमी हृदयाला बदलण्यापासून सुरू होते. परमेश्वर जो माझ्या जीवनाचा राजा आहे, परमेश्वर जो माझ्या जीवनाचा राजा आहे आणि ज्याच्या अधिपत्याखाली मी आहे, तो मला बाहेरून आत बदलण्याचा प्रयत्न करत नाही. तो मला बाहेरून आत बदलण्याचा प्रयत्न करत नाही. बाहेरून आत बदलण्याचा प्रयत्न करत नाही, तर तो मला आतून बाहेर बदलण्याचा प्रयत्न करतो. तो मला आतून बाहेर बदलण्याचा प्रयत्न करतो. मला कधीही माझी बाहेरील कृती बदलण्यासाठी प्रयत्न करायचा नाही आहे. मला कधीही बाहेरील कृती बदलण्याचा प्रयत्न करायचा नाही आहे. कारण देवाचे राज्य हे सर्वप्रथम माझे हृदय बदलते. आता उदाहरण, समजा एक बाई आहे आणि ती येते आणि देवाच्या राज्यात 10,000 रुपये देते.
उदाहरण 10,000 रुपये देते आणि घरी गेल्यानंतर ती विचार करते, हे द्यायला नाही पाहिजे होते, माझ्याकडे असते ना, बँकेत जमा केले असते. दिले तिने. का दिले? कारण तिला कोणीतरी सांगितलं की तू दिलेस ना, मी पण दिले होते, माझ्या जीवनात चमत्कार झाला, म्हणून तिने सुद्धा दिले. म्हणजे त्या बाईनी सांगितलं म्हणून तिने दिले. पण दुसरी बाई येते, ती 2,000 रुपये देते, पण ती यासाठी देते कारण ती बोलते, माझं हृदय सांगते की प्रभूने मला इतकं आशीर्वादित केलंय, म्हणून मी हृदयाने काय करते, चांगल्या हृदयाने देते, बिना कुरकुर करता, बिना चिंता करता आणि संपूर्णपणे प्रभूवर भरोसा ठेवून. तर मला सांगा, दोघांपैकी कोण बरोबर आहे? हा? अरे 2,000 मोठे का 20,000 10,000 मोठे? 2,000 मोठे का 10,000 मोठे? काय वाटते? चांगल्या अंतकरणाने. आणि परमेश्वर इच्छितो की आम्ही जे करतो ना, त्याला प्रभूशी काही लेणं देणं नाही. प्रभूला, प्रभू म्हणतो मला कशाशी लेणं देणं आहे माहिती आहे? की जे काही तुम्ही करता तेव्हा तुमचं हृदयात काय चालते, जे काही तुम्ही करता तेव्हा तुमच्या हृदयात काय चालते. आणि तो म्हणतो की जोपर्यंत ते सत्ता तुम्ही देवाला हृदय दिलेलं नाही आहे आणि कदाचित तुम्ही करत आहात, तर ती फक्त कृती तुम्ही बदललेली आहे. कदाचित कृती फक्त बदलली आहे, पण अंतकरण अजून तसंच आहे. पण देवाचं राज्य आहे, जेव्हा आपण त्याला सत्ता देतो, अधिकार आमच्यावर चालवतो, जेव्हा शासन आमच्यावर देव करत आहे, जो राजा आहे तो करत आहे, तेव्हा तो सर्वप्रथम मला लक्षात ठेवायचं आहे की प्रभू येशू कधीही आमची बाहेरील कृती बदलण्याच्या मध्ये इंटरेस्टेड, प्रभू येशू कधी बाहेरील कृती बदलण्याच्या मध्ये इंटरेस्टेड, तर तो सर्वप्रथम काय बदलायला जातो? हृदय. कारण त्याला ठाऊक आहे की जोपर्यंत त्याचं राज्य तुमच्या हृदयामध्ये स्थापित होत नाही, तोपर्यंत ते राज्य बाहेर स्थापित होऊ शकत नाही. बरोबर आहे का नाही? मल्लिया, मनुष्य अनेकदा मनुष्य अनेकदा बाहेरील वर्तनावर मनुष्य अनेकदा बाहेरील वर्तनावर लक्ष केंद्रित करतो. मनुष्य अनेकदा बाहेरील वर्तनावर लक्ष केंद्रित करतो, परंतु देवाचे राज्य हृदयावर लक्ष केंद्रित करते. परंतु देवाचे राज्य कशावर केंद्रित करते? हृदयावर लक्ष केंद्रित करते. आता आपण बघितलं, दाविदाचं घेऊ. कोण होता हा दावीद? दावीद कोण होता? एक मेंढपाळ होता आणि त्याचे कितीतरी भाऊ होते. आपण वाचू थांबातो, पण जाऊ शमवेल मध्ये वाटते.
एक शमवेल अध्याय 16 मध्ये जाऊ. एक 16 वचन 6 पासून वाचू. ते नाही नाही 6 नाही 1 पासून वाच. मग परमेश्वराने शमूवेलाला म्हटले, शमवेलाला म्हटले, मी शौलाला इस्रायलाच्या राजपदावरून जुगारून दिले आहे. परमेश्वर काय म्हणतो? मी शौलाला इस्रायलाच्या राजपदावरून जुगारून दिलंय. पण ऍक्च्युली दाविदाला निवडलं होतं पहिलं का शौलाला निवडलेलं? शौलाला निवडलेलं, बरोबर आहे का नाही? आणि शौल तर मस्त योद्धा वगैरे होता, त्याला सर्व माहित होतं. राजपदावरून जुगारून दिले तर तू त्याच्यासाठी कोठवर शोक करीत राहणार. शिंगात तेल भरून चल. मी तुला इशाय बेथलेहेमकर ह्याच्याकडे पाठवतो. मी तुला इशाय बेथलेहेमकर याच्याकडे पाठवतो. कारण मी त्याच्या एका पुत्राला माझ्याकरता राजा निवडले आहे. शमूएलाला सांगतो, आता तू तेल भरून चल. मी इशायाच्या एका पुत्राला माझ्याकरता काय म्हणून निवडलं? राजा म्हणून निवडलं. बरोबर का नाही? पुढे शमूएल म्हणाला, मी जाऊ कसा? शौलाने हे ऐकले तर तो मला जीवे मारील. म्हणजे परमेश्वर सांगतो की तू मला पाठवत आहे, जा की त्या इशायाच्या घरी जा, एकाला निवडलंय राजा करायला आणि शौलाला काढून टाकलंय. तर शमूएल बोलतो, मी कसा जाऊ? हे जर माहीत पडलं शौलाला तर तो मला मारून टाकेल, की तू तिथे गेला त्याच्याकडे राजा करायला, मारून टाकेल. मग परमेश्वर म्हणाला, तू आपल्याबरोबर एक कालवड घेऊन जा आणि सांग की मी परमेश्वराप्रित्यर्थ यज्ञ करायला आलो आहे. म्हणजे परमेश्वर काय सांगतो? जर तो भेटला तर सांग की मी कशासाठी आलोय? यज्ञ करायला आलोय. विचारलं कशासाठी आलाय? यज्ञ करायला आलाय. कारण हातात काय? कालवड आहे. खोटं नाही बोलत आहे तो. कालवड म्हणजे एक जनावर आहे. तर जनावर मला नाही माहिती अजून कालवड काय आहे ते. हिरण? अच्छा, तुम्हाला पाहिजे का? कालवड यज्ञ करायला तो जात आहे ना परमेश्वराप्रित्यर्थ. कालवड म्हणजे कदाचित, आता कसं सांगू तुम्हाला, इंग्लिश मध्ये बघू काय. एक शमूएल किती इंग्लिश मध्ये हायफर लिहिलंय, हा, आणि हिंदी मध्ये बछडा.
म्हणजे तो कोणता तरी प्राणीच आहे जो बलीसाठी परमेश्वर सांगतो घेऊन जा. कदाचित तो बछडा आहे, कदाचित ते कोकरू असू शकतो, मेंढराचं पिल्लू असू शकतो, पण कशासाठी घेऊन जा? आणि त्याला सांग. पुढे काय झालं? मग यज्ञासाठी येण्याचे इशयास आमंत्रण कर. जा आणि कोणाला सांग, कोणाला बोलव, तू आमंत्रण कर यज्ञ करण्यासाठी. इशयाला बोलव, इशयास आमंत्रण कर. म्हणजे तुला काय करायचे ते मी सांगेन. हा, म्हणजे तिकडे गेल्यानंतर काय करायचं हे पुढे मी तुला सांगेन. आताच नाही सांगणार काय करायचं, तिथे तू जा. मी तुला सांगेन तिथे गेल्यावर काय करायचं. मी तुला सांगेन त्याला मी ज्याला सांगेन त्याला तू माझ्यासाठी अभिषेक कर. कोणाला सांगितलं? शमवेलाला. आता पुढे काय झालं बघा. परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे शमूएलाने केले व तो बेथलेमास गेला. तेव्हा त्या नगरातले वडील जन थरथर कापत त्याला भेटायला आले व त्यांनी त्याला विचारले, आपण स्नेहभावाने आला आहात काय? आपण स्नेहभावाने आला आहात काय? पुढे तो म्हणाला, मी स्नेहभावाने आलो आहे. मी परमेश्वराप्रित्यर्थ यज्ञ करण्यास आलो आहे. तुम्ही शुद्ध होऊन माझ्याबरोबर यज्ञाला या. तुम्ही काय करा? शुद्ध होऊन माझ्याबरोबर यज्ञाला या. त्याने इशाय व त्याचे पुत्र यांना पवित्र होऊन यज्ञाला येण्याचे आमंत्रण दिले. आता शमवेलाने इशायाला सांगितलं की तू आणि तुझे पुत्रांना घेऊन ये. पण हेतू काय होता? यज्ञ हेतू होता का एक जणाला, इशयाच्या एका मुलाला अभिषेक करायचा होता, राजासाठी अभिषेक करायचा होता. आता काय होते पुढे? त्यांनी तर त्याला आमंत्रण केलं, पुढे काय होते? ते आले तेव्हा त्याने अलियाबास न्याहाळून पाहून म्हटले, परमेश्वरासमोर आलेला हाच परमेश्वराचा अभिषिक्त होय. हा, आता त्याचे मुलगे येऊन उभे राहिले आणि जो अलियाबास होता त्याला शमवेल निहाळतो आणि बोलतो, हाच आहे ज्याला परमेश्वराने निवडलाय. काय म्हणाला? हाच आहे ज्याला परमेश्वराने निवडलाय. का तो अलियाबासला म्हणाला शमवेल की हाच आहे? अलियाबास थोडी होता. पुढे काय झालं बघा. पण परमेश्वराने शमूएलास म्हटले, पण परमेश्वराने शमवेलाला म्हटले, तू त्याच्या स्वरूपावर कसा दिसतो, अथवा त्याच्या शरीराच्या उंच काठीवर जाऊ नकोस. म्हणजे शमवेलाने कशाला त्याला निहाळून बोललं हाच आहे? काय बघून बोलला? त्याचं स्वरूप बघितलं, त्याची उंची बघितली की हाच असेल ज्याला परमेश्वराने राजासाठी निवडलंय. पण प्रभू सांगतो, नाही, तू त्याला स्वरूप पाहून, त्याची उंची पाहून तू त्याला नको करू अभिषेक.
कारण तो सांगतो कारण मी त्याला नापसंत केले आहे. अरे असं कसं काय? शमूएलाला वाटलं हाच आहे. परमेश्वर बोलतो मी कॅन्सल केलंय याला. आणि तो स्वरूपाला मस्त आहे, उंचीला पण चांगला आहे. पण परमेश्वर सांगतो नाही, मी याला नापसंत केलं. आणि पुढे काय सांगतो? मानवासारखे परमेश्वराचे पाहणे नसते. हा, काय काय काय? मानवासारखे परमेश्वराचे, म्हणजे परमेश्वर आमच्या कार्याला कधीच पाहत. मनुष्य कशाला पाहतो? अरे ती किती काम करते रे, किती पुरण्या बनवल्या रे, वाकून वाकून बनवल्या रे, पिठावर झोपून झोपून बनवल्या रे. पण प्रभू बोलतो मला याच्याशी काय पुरण्या बिरण्या तर तुम्ही बघा. तुम्ही रवा टाकलाय, खोबरं टाकलंय, तेल टाकलंय, मला त्याच्याशी काय लेणं देणार? राईचं तेल टाकलंय, शेंगदाण्याचं टाकलंय, सनफ्लावरचं टाकलंय, मला काय लेणं देणं? किती तास तुम्ही उभे आहेत, मला त्याच्याशी काय लेणं देणं नाही. तो बोलतो मी मानवासारखं पाहतच नाही. मानव काय पाहतो? बाहेर काय आहे? मानव काय पाहतो? बाहेर काय आहे? काय मस्त पोत आहे रे, केवढी लांब आहे रे, गळा पण लटकलाय रे. बरोबर का नाही? हे कोण पाहतो? मानव. एक दिवस असंच झालं होतं. मी एका ठिकाणी लग्नाला गेलो आणि असंच बसलो होतो आणि एक व्यक्ती आली, तिने पूर्णच्या पूर्ण सोनंच सोनं घातलेलं आणि एवढं असं पूर्ण असं होतं आणि अक्षरशः ती अशी चालत होती. मी विचार केला काठी घेऊन बांधलं असतं पाठी तर. पण जेव्हा मी बघितलं तेव्हा मी वाटलं किती बरं आहे ना यांचं. आणि तेव्हा मला प्रभू सांगतो तुम्ही नेहमी माणसाला कशाने पाहता? बाहेरून पाहता, संपत्तीने, प्रॉपर्टीने, सोन्याने, कपड्याने, रूपाने, त्याच्या हाईटने, उंचीने, डोळ्यांने, कसा दिसतो तसा दिसतो म्हणून तर दिसतं, तसं नसतं म्हणून तर जग फसतं. कोण बोललं रे एवढ्या जोरात? कोणतरी बोललं. तुला कशाला एवढं हे झालं रे बाबा? दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसतं. कारण मी पण जेव्हा उत्तनमध्ये आलो ना, मला पण अनेक लोकांनी बोललं माझ्या बायकोच्या मागे, काय पोऱ्या केल्या आणि व्हायलाच दिसते. हा, काय पोऱ्या केल्या आणि व्हायलाच दिसते. ना रूप आहे ना सूप आहे. हा, अरे इवन मी कोणाच्या घरी पण गेला ना प्रार्थनेला, तेच कुठून आलाय हा, पावडर पण नाही लावून आला, किती दिवस झाले वाटते, आंघोळ पण नाही केली वाटते. हा, असं होऊ शकते ना? होते. अरे एवढे मोठे मोठे आमच्याकडे आले, व्हाईट शर्ट घालून आले, बुटं घालून आले, काळी पॅन्ट घालून आले, सर्व करून आले आणि त्यांनी नाही केलं. यो आला जीन्स पॅन्ट घालून, फाटलेली चड्डी घालून आणि आमचं जीवन बदलणार आहे. कारण मी तेव्हा फाटलेलंच घालून जायचो. हा, मग मनुष्य काय पाहतो? येशू पण नाझरेतमध्ये होता तेव्हा त्याला काय पाहिलं बाहेरून? हा कोण आहे? सुताराचा मुलगा, मरियेचा मुलगा. ह्याचे तर बहीण भाऊ आमच्या बरोबर खेळत होते. बरोबर आहे ना? आज सुद्धा बघा तुमच्या जीवनात किती लोक येतात, पण ऍक्च्युली ज्याला तुम्ही बाहेरून पाहता आणि त्याचा द्वेष करता, नापसंत करता, परमेश्वर बोलतो मी त्याला पसंत केलंय आणि तुझा जीव वाचवायला मी त्यालाच निवडलंय. पण ऍक्च्युली आम्ही काय करतो? बाहेर जातो. बरोबर आहे का नाही? आणि इथे प्रभू तेच सांगतो त्याला, शमूएला तू त्याच्या स्वरूपावर अथवा त्याच्या शरीराच्या, आपली काठी काय? तोकडी. पण तोकडीमध्ये काम करतो प्रभू, उभं झालं. मग ज्याला मोठी काठी पाहिजे
त्याचं काम आयुष्यभर होणार नाही, पण ती मोठी काठी शोधत फिरेल. पण आपली तोकडी काठी काम करते. बरोबर आहे का नाही? वाच वाच. पण परमेश्वराने तिथे कशाला गेली? पण परमेश्वराने पण परमेश्वराने शमूवेलास म्हटले, शमवेलास म्हटले, तू त्याच्या तू त्याच्या स्वरूपावर स्वरूपावर अथवा अथवा त्याच्या शरीराच्या उंच काठीवर उंच काठीवर जाऊ नकोस, जाऊ नकोस, कारण मी त्याला त्याला नापसंत केले आहे. त्याला काय केले? नापसंत. तो माझ्यासाठी आहेच नाही, तो तुझ्यासाठी आहेच नाही. प्रभू सांगतो, मी त्याला काय केलंय? नापसंत केलंय. मानवासारखे परमेश्वराचे पाहणे नसते. मानवासारखे परमेश्वराचे पाहणे नसते. म्हणजे परमेश्वर बाहेरनं कधीच पाहत, मनुष्य नेहमी कुठून पाहतो? अंग धुतलंय रे, शर्ट इस्त्री केलाय रे, परफ्यूम मातलाय रे, दाढी केली रे, तर माझं काम तू करू शकतो, मला मुक्त करू शकतो. पण दाढी नाही केली, अंग नाही धुतलं, तर तुझी पावर कमी झाली आहे. बरोबर आहे का नाही? माझा प्रश्न आहे, तुम्ही जर अंग धुवून मावरं विकायला नाही गेले, अंग न धुता मावरं विकायला गेले, तर मावरं घेतात माणसं का? विचारतात, बाय अंग धुतलंयस तर घेते. अंग धुतल्यावर घेतात का? घेतात. मग प्रभूचा शब्द बिना अंग धुतल्याशिवाय काम नाही करणार का? कारण सामर्थ्य तुमच्या अंग धुण्यात नाही आहे, सामर्थ्य त्या शब्दामध्ये आहे. बरोबर आहे का नाही? तर मानवासारखे परमेश्वराचे पाहणे नसते. मानव बाहेरचे स्वरूप पाहतो. काय पाहतो मानव? अरे प्रियंका दिवसभर बसून वचन ऐकत आहे रे, किती चांगली मुलगी आहे ना, मला तर बरं दिसत आहे. पण परमेश्वर ते नाही बघत ती कशी बसली आहे. परमेश्वर बघतो ही कोणत्या हृदयाने इथे बसली आहे, ते त्याला महत्वाचं आहे. मग आम्हा सर्वांना इथे परमेश्वर पाहतो का नाही? पाहतो. आणि तो पाहतो ते आमचं कार्य नाही पाहत आहे. आम्ही किती वेळ बसतो ते नाही पाहत आहे. आम्ही कसे बोलतो ते नाही पाहत आहे. आम्ही किती लिहितो ते नाही पाहत आहे. आमची रिव्हिजन आम्ही कशी देतो ते नाही पाहत आहे. तर तो बघतो तुझं हृदयात काय चाललंय रे बाबा, आत काय चाललंय. कारण तो बोलतो जे आत स्थापित आहे, तू इथे किती वेळ रोखून धरलं, घरी गेल्यावर पाणी बाहेर येणार आहे. घरी गेल्यावर पाणी. पण प्रभू सांगतो देवाचं राज्य जर तुझ्यात आहे आणि ते देवाचं राज्याला जर तुझं हृदय बदलायला संधी देते, तर बाहेर गेल्यावर पण काय बाहेर येणार आहे? देवाचं राज्यच बाहेर येणार आहे. बरोबर आहे का नाही? बाहेरचं स्वरूप मानव बाहेरचे स्वरूप पाहतो, बाहेरचे स्वरूप पाहतो. पण परमेश्वर हृदय पाहतो. काय पाहतो परमेश्वर? म्हणजे त्याला तुमच्याकडे किती शिकले, काय करता, वाचता येते, लिहिता येते, बोलता येते, काय येते, त्याच्याशी त्याला लेणं देणं. तो म्हणतो या माणसाचं हृदय काय आहे हे मला महत्वाचं आहे. आणि शमूएल काय बघत होता? हाईट, कलर, मेकअप, फाउंडेशन लावलंय का, तर घे बाबा पुढे. मग इशायाने अभिनादाबास बोलावून शमूएला पुढून चालवले. शमूएला फोडून त्याला काय केलं? चालवले. पुढे. पण शमूएल म्हणाला परमेश्वराला हाही पसंत नाही. हा पण पसंत नाही. इथे तुम्हाला असं वाटत नाही की परमेश्वराची पण पसंत आहे? तुम्हाला साडी लेने का चॉइस है ना, तो प्रभूला पण चॉइस आहे आपल्याला निवडायची. तिथे लिहिलंय परमेश्वराची पण पसंत आहे.
हा, एक मुलगी होती आणि तिने एक पोरगा केला आणि पोरगा केला आणि तो पोरगा भरपूर रॉंग डायरेक्शनला होता, चुकीचं काम करत होता. आणि एक दिवस ही मला भेटली आणि ती मला विचारते, ब्रदर माझ्या जीवनात ना असं असं झालंय, मी काय करू? मी बोललो, बघ परमेश्वराबरोबर बस आणि परमेश्वराला विचार की तू माझ्यासाठी हा पसंत केला आहेस का? तू माझ्यासाठी हा पसंत केला आहेस का? आणि कशावर विचार? शरीरावर की हृदयावर? हृदयावर. तर मी तिला विचारलं, तर ती बोलते, मी बोललो एक काम कर, हे आमच्या आत्मिक पित्याने एकदा शिकवलेलं की तो तुझ्यावर खरं प्रेम करतो का नाही कसं माहित पडेल. एक दिवस त्याला मेसेज कर का 5 वाजता तू मला इकडे इकडे भेटायला ये, त्याला सांग. आणि बरोबर 5 वाजता तू तिथे जाऊ नको आणि फोन स्विच ऑफ करून टाक. कोणाला सांगितलं? मुलीला सांगितलं का तू त्याला फोन कर आणि सांग 5 वाजता ये, पण तू 5 वाजता त्या ठिकाणी जाऊ नको. ती बोलते, नाही ब्रदर, तो माझ्यासाठी ना तारे काय चंद्र बिंद्र सर्व आणेल, ग्रह 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 बिय सर्व माझ्यासाठी आणू शकतो तो प्रभू. प्रभू नाही, तो मुलगा. तर तो बरोबर ठीक आहे ना, काही प्रॉब्लेम नाही. कारण त्यांचे आई वडील सांगते की हा मुलगा योग्य नाहीये. कारण लक्षात ठेवा, लग्न म्हणजे कोणता फंक्शन नाही आहे. लग्न म्हणजे तुमचं जीवन आहे. तो एक निर्णय एक तर तुमचं लाईफ बदलू शकतो किंवा तो एक निर्णय तुमचं जीवन खराब पण करू शकतो. बरोबर आहे? तर मी तिला सांगितलं की ठीक आहे, असं असं कर. कारण ती बोलते माझ्यावर तो कधीही रागवलेला नाही, कधी त्यांनी मला उलट बोललं नाही. ठीक आहे. तर ती त्या मुलाला मेसेज करते की मला आज संध्याकाळी 5 वाजता भेट. आणि ही मुलगी काय जात नाही आणि फोन बंद करते. हा उभा असतो आणि बोलते बरोबर त्याला नंतर फोन कर आणि बोल मी असंच आली नाही, मला यायला नाही भेटलं. आणि जर त्याने तुला शिव्या घातल्या तर समज गडबड आहे, पण जर तू शांत आहे तर समज त्याच्यामध्ये अजून पण काय आहे, प्रेम आहे. आणि तिने ते तसं केलं. आणि जसं ती त्याला नंतर भेटायला गेली, तिथे गेली नाही आणि नंतर भेटली, तर त्यांनी शिव्या नाही घातल्या, सरळ 2 खानपाडात मारल्या. आता ही काय करेल? सरळ मम्मी नको मला रखणं, चांद तारे दिसू लागले. म्हणून मी पण सांगतो तुम्हाला, जेव्हा पण तुमच्या जीवनाचा जीवनसाथी निवडाल ना, माझ्याकडे काही पॉइंट आहेत, ते पॉइंट मी तुम्हाला देईन आणि त्या पॉइंट मध्ये त्या व्यक्तीला टाकून बघा. बरोबर आहे? कारण शेवटी जर तुम्ही फसले गेले ना, तर तुमचं जीवन काय होणार? उद्ध्वस्त होणार. एक मिस्टेक. कारण आम्ही नेहमी काय बघतो? बाहेर. पण मला बाहेर नाही बघायचं, मला कुठे बघायचं? आत. कारण जर हृदय चांगलं आहे, भले तो कमावतो कमी, भले तो कमावतो कमी, भले दिसायला बरोबर नाही, भले रूप नाही, शोभा नाही, काय नाही, पण हृदय चांगलं आहे तर तुमचं जीवन चांगलं आहे. पण रूप आहे, शोभा आहे, पैसा आहे, पण हृदय जर खराब आहे तर तुमचं जीवन पण नरक आहे. म्हणजे नरक गेल्यावर नाही, इथेच भोगावं लागेल.
बरोबर. म्हणून मला ह्या गोष्टी बघायच्या आहेत आणि तुम्हाला पाहिजे तर एक दिवस मी ते पॉइंट देईन. राजेश भाऊ पाहिजे तुम्हाला? नंतर कधी? आता काय परत बिजान? नाही तिला नाही, मी त्यांना विचारलं. तिला तिचं तर ती करेल. वेळ निघून गेला ठीक आहे, पण त्यांचं जीवन सुखी आहे का नाही? जे काही आहे ते चांगलं दिलंय प्रभूनी, बरोबर. पण प्रभू निवडतो, पण आपली पसंत जर आपण डिफरंट ठेवली, परमेश्वराला मध्ये उभं नाही केलं, तर आम्ही काहीतरी भलतंच बुजगावनं घरी घेऊन येतो आणि ती वाट लागते मग. म्हणून प्रेम भावनेने जगण्यापेक्षा थोडं त्याच्यामध्ये आम्ही शहाणपण पण वापरणं गरजेचं आहे, बरोबर आहे का नाही? मग इशयाला बोलवलं आणि काय सांगितलं? इबिना दाबास. मग इशयाने अबिनादाबास बोलावून शमूवेला पुढून चालवले. हा, मग आता कोणाला बोलवलं? अबिनादाबाला, आणि शमूवेला पुढून चालवलं. शमूवेल बघतोय, पण शमूवेल म्हणाला परमेश्वराला, हा पण चांगले चांगले लोक आणतोय, तरी परमेश्वर बोलतो मला पसंत नाही. म्हणजे परमेश्वराला पण पसंत नापसंत आहे. परमेश्वराला पण पसंत आणि नापसंत आहे. होईल होईल, काय नाही. परमेश्वराला हाही पसंत नाही. पुढे मग इशयाने, आता तिसरा. मग इशयाने शम्मा याला त्याच्या पुढून चालवले. इशयाने कोणाला चालवले? शम्माला त्याच्या पुढून चालवले. पण शमूवेल म्हणाला परमेश्वराला हाही पसंत नाही. तो पण रिजेक्ट, हा पण नको बोलतो, बरोबर आहे का नाही? हा पण नाही पाहिजे मला. पुढे या प्रकारे इशायाने आपले 7 पुत्र किती आणले? 7 पुत्र. 7. इशियाने किती आणले? त्याच्या पुढे शमूएला पुढे 7. आणि हे 7 सर्वच्या सर्व मस्त होते स्वरूप वगैरे, पण शमूएला पुढून चालवले. शमूएल इशयाला म्हटले ह्यातला कोणीही पसंत केला नाही. ह्यातला कोणीही परमेश्वराने पसंत केला नाही. शमूएल हे नाही म्हणत, आता पहिलाच शमूएलानी पसंत केला, पण शमूएल बोलतो आता परमेश्वर पसंत करेल. कोणावर घातलं त्यांनी आता? परमेश्वर. मग आमच्या जीवनात पण पसंत कोणाला विचारली पाहिजे? प्रभू माझ्यासाठी हे योग्य आहे का? परमेश्वराने पसंत केला नाही, मग काय झालं? 7 मुलं झाली. आता पुढे बघू काय होतं. शमूएलाने इशायाला विचारले. आता शमूएल इशायाला विचारतो की असं कसं होईल? परमेश्वराने मला सांगितलं तुझ्या एका मुलाला अभिषेक करायचा राजासाठी, आणि तू जे आणले परमेश्वर बनतो याच्यामधला मला एक पण पसंत नाही. मग नंतर शमूएल विचारतो इशायाला, काय विचारतो? तुझे सर्व पुत्र हजर आहेत काय? काय विचारतो? तुझे सर्व मुलं तू आणलीस का इथे मला दाखवायला? कोण विचारतो? शमूएल इशायाला विचारतो की तू बाबा सर्व मुलं आणली का इथे? काही ठेवलेली तर नाही ना? मग इशाया आता सांगतो, तो म्हणाला एक सर्वात धाकटा राहिला आहे. काय म्हणाला? एक सर्वात धाकटा आहे, छोटा आहे. त्याला कशाला बाजूला ठेवलाय? कारण तो स्वरूप तर नाही आहे. पण तो काय करतो? पण पहा तो शेरडे मेंढरे राखत आहे. काय सांगतो इशया? हे एवढे दिले ते क्वालिफाईड होते, शिकलेले होते, धिप्पाड आहेत, स्वरूप आहे. पण लाशवाला जो आहे ना, त्याला आम्ही काय काम दिलंय? शेंडरे बेंडरे.
शेरडे आणि मेंढरे. म्हणजे तो मेंढपाळ आहे, तो राखीत आहे, त्याच्या अंगाला वास असेल, सर्व असेल न, कसा असेल माहिती नाही, कारण तो सर्वात लहान आहे. तेव्हा तेव्हा शमूवेल इशायाला म्हणाला, त्याला बोलावणे पाठवून आण. तेव्हा शमूएल इशायाला काय म्हणाला? त्याला बोलावणं, त्याला बोलव, कुठे तो काय करत आहे ना, त्याला बोलून घेऊन ये. तेव्हा काय होतं? तो येईपर्यंत आम्ही भोजनास बसणार नाही. पुढे त्याने बोलावणे पाठवून त्याला आणले. त्याचा वर्ण तांबूस. हा पण बस भारी होता दिसायला. वर्ण तांबूस, डोळे सुंदर व रूप मनोहर होते. आणि रूप मनोहर होते. पण काय काम करायचा? वास मारायचा. सगळं बरं आहे, पण वास मारतोय, शिकलेला नाहीये. पण परमेश्वर काय बोलला लगेच? तेव्हा परमेश्वराने त्याला म्हटले, उठ, त्याला अभिषेक कर, हाच तो आहे. काय म्हटलं? उठ, ह्याला अभिषेक कर. आता परमेश्वर काय बोलेल? असू दे, तिला काय नाही ते. आता परमेश्वर काय बोलेल? परमेश्वर काय म्हणाला? उठ, त्याला अभिषेक कर. पुढे वाचा. हाच तो आहे. पुढे. मग शमूवेलाने, तिला खालती ठेवा, फक्त खालती ठेवा. तेलाचे शिंग हाती घेऊन त्याच्या भावामध्ये त्याला अभिषेक केला. आणि त्या दिवसापासून पुढे परमेश्वराचा आत्मा दाविदाच्या ठायी जोराने संचरू लागला. केव्हा? जेव्हा अभिषेक केला. म्हणजे तो मेंढपाळ काय झाला? कुठे पोचला? राजा. बाहेरचं चांगलं होतं म्हणून, कार्य चांगलं होतं म्हणून, बाकीच्यांचं कार्य चांगलं होतं, पण हृदय नव्हतं. आणि परमेश्वर कशाला पाहत होता? हृदयाला, की हा काय करू शकतो. कारण दाविदामध्ये भरपूर गुण होते. जर तुम्ही बघितलं, जास्त स्तोत्र त्यांनी लिहिलेली आहेत. आणि त्याच्या स्तोत्रामध्ये जेव्हा तुम्ही वाचाल, तेव्हा तुम्हाला बोलेल की ह्याचं जे कनेक्शन होतं देवाबरोबरचं, ते इतकं जवळचं होतं की अक्षरशः तो प्रत्येक क्षेत्रात देवालाच घेऊन चालवत होता. तोच आहे दावीद राजा. माहिती नाही? पूर्ण स्तोत्र संहितामध्ये भरपूर स्तोत्र त्यांनीच गायली आहेत. तो बोलतो ना, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. तो मला हिरव्यागार कुरणात बसवितो, तो मला संत पाण्यावर नेतो. आता तो स्वतः मेंढपाळ करत आहे, मेंढर राखत होता, पण त्या मेंढरा पाळून त्यांनी एक दिवस स्वतःला मेंढर बनवलं आणि बोलतो, तो आता माझा मेंढपाळ आहे. जसं मी माझ्या मेंढराला सांभाळलं, तसं परमेश्वर आता माझा मेंढपाळ आहे आणि तो मला सांभाळत आहे. बरोबर आहे का नाही? आणि तो एक मेंढपाळ कुठे गेला? राजा. बरोबर आहे का नाही? मग देवाचं राज्य बदलतं काय? कार्य का हृदय? हृदय. आणि परमेश्वर, आम्ही जे इथे येतो, परमेश्वर तुमचं हृदय बघतो. तो बाकी काही नाही बघत. तुम्ही काय करता, किती ऐकता, किती लिहिता, त्याला त्याच्याशी लेणं देणं नाही आहे.
तुम्हाला किती येतं, किती पाठ आहेत उत्तर, किती शिक्षण आहे, किती जगाचं ज्ञान आहे. जग काय सांगते, बाबा जगाचं ज्ञान घे, हा जगाचं ज्ञान नाही घेतलं तर तू अनपढ आहेस. मग दावीद काय मेंढर पाळत होता, तिथे काय मंत्रालय होतं का? दावीद जिथे मेंढरा पाळायचा तिथे काय हे होतं का, मंत्रालय होतं का, शाळा होती? जग तिकडे होतं. मग दावीद विदाऊट ज्ञानाशिवाय परमेश्वराला पकडून जर राजा बनू शकतो, तर आम्हाला ज्ञान असणं गरजेचं आहे की परमेश्वराचं ज्ञान आहे आणि परमेश्वरासमोर आमचं हृदय नम्र आहे, समर्पित आहे, हे महत्वाचं आहे. काय महत्वाचं आहे? कारण मला सुद्धा माहिती आहे, माझी पण काही कॅपॅसिटी नव्हती एवढं शिकवायची की बोलायची का एवढं शहाणपणाची. पण परमेश्वराला जेव्हा मी पकडलं, मी बघितलं प्रत्येक क्षेत्रात त्यांनी मला शहाणपण दिलं. प्रत्येक क्षेत्रात जेव्हा जेव्हा मी त्याला म्हणतो की प्रभू माझी स्वतःची शक्तीने मी करू शकत नाही, म्हणून मी तुझ्यावर अवलंबून आहे, आणि जेव्हा मी हे म्हणतो तेव्हा प्रत्येक क्षेत्रात तो मला मदत करतो. बरोबर आहे का नाही? मग आज सुद्धा प्रभू आम्हाला तेच सांगतो की तुम्ही, देवाचं राज्य तुमच्यात आहे, पण ते राज्य सर्वप्रथम तुमचं हृदय बदलण्यासाठी आहे. ते राज्य तुमचं बाहेरचं कार्य बदलण्यासाठी नाही आहे, तर ते राज्य सर्वप्रथम कशासाठी आहे? तुझं हृदय बदलण्यासाठी आहे. अजून एक व्यक्ती होता ज्याचं हृदय प्रभूंनी बदललं. कोण होता सांगा? हा, शाऊल होता. अजून जक्कय किती लोकांना माहिती आहे? त्या पोरांना तिकडनं काढा, दगडात त्या तिकडे काचा वगैरे आहेत त्या साईडला घ्या, त्यांना आतमध्ये, सर्व पोरांनी आतमध्ये या. सर्वांनी आतमध्ये बसा. जक्कय किती लोकांना माहिती आहे? ठेंगणा होता ना तिथे, पण काय दिसतं? ठेंगणा. पण ऍक्च्युली बघायला गेलं, प्रभू येशू कोणाच्या घरी गेला? कारण तो ठेंगणा होता. मग सर्व लोक त्याला बघायला जात होते, पण हा धावत धावत पुढे गेला आणि बोलतो मी जाऊन पहिला झाडावर बसतो. आपण वाचू चला, आपण जाऊ लूक अध्याय 19 मध्ये जाऊ. वाचा. त्याने यरीहोत प्रवेश केला व त्यातून तो पुढे जात होता. कोण? येशूने यरीहो मध्ये काय केला? प्रवेश केला आणि त्यातून तो पुढे जात होता. पुढे काय झालं? तेव्हा पहा, जक्कई नावाचा कोणी एक मनुष्य होता. जक्कई नावाचा कोणी एक मनुष्य होता. तो मुख्य जकातदार असून श्रीमंत होता. काय होता? श्रीमंत. टॅक्स कलेक्टर, म्हणजे पैसे घ्यायचे. पण तो काय होता? भरपूर श्रीमंत होता. पुढे, येशू कोण आहे हे पाहण्याचा तो प्रयत्न करत होता. काय करत होता? येशू कोण आहे हे पाहण्याचा तो प्रयत्न करत होता. पण गर्दीमुळे त्याचे काही चालेना. पण गर्दीमुळे त्याचं काही, कारण तो काय होता? ठेंगणा होता. ठेंगणा आहे, स्वरूप खराब आहे, पण हृदयात काय आहे? स्वरूप खराब आहे, ठेंगणा आहे.
गर्दी आहे, सर्व माणसं येशूच्या मागे जात आहे, हा गर्दीमध्ये छोटासा आहे. पण काय होत आहे याच्या हृदयात? काय आहे? मला प्रभूला पाहायचं आहे की हा कोण आहे. पुढे काय होतं? तेव्हा तो पुढे धावत जाऊन त्याला पाहण्यासाठी उंबराच्या झाडावर चढला. आता बघा, येशू इकडनं जात आहे आणि सर्व गर्दी त्याच्या मागे आहे, आणि त्याच्या मागे आहे आणि जक्कई सर्वात पाठी आहे. पण येशू या वाटेने जात आहे, इकडे तो जक्कई येऊ शकत नाही, म्हणून तो तसा जाऊन कुठे गेला? पुढे पोचला. कारण त्याला माहिती आहे येशू या वाटेने आता येणार आहे. आणि जेव्हा तो इथे येतो तेव्हा हा पुढे काय झालं बघा, पुढे जावत जाऊन त्याला पाहण्यासाठी उंबराच्या झाडावर चढला. कारण येशूला त्या वाटेने जायचे होते. काय गरज आहे? पैसा आहे ना, श्रीमंत आहे, टॅक्स कलेक्टर आहे, कशाला जायची गरज आहे? गरज होती का त्याला? पण तो बोलतो मी माझ्याकडे सर्व काही आहे, पण मला याला पाहायचं आहे की येशू कोण आहे. याचा उद्देश काय होता? तो यासाठी गेला कारण त्याची इच्छा होती माझं कर्ज फिटलं पाहिजे, त्याची इच्छा होती मला मावरा भेटला पाहिजे. मग त्याची इच्छा काय होती? त्याच्या हृदयात काय होतं? मला कशासाठी नाही जायचं. तो बोलतो मी श्रीमंत आहे, माझ्याकडे भरपूर आहे, पण मला हे बघायला जायचं की हा कोण आहे. मग देवाचं राज्य जेव्हा एका व्यक्तीमध्ये आहे तेव्हा तो प्रभूकडून काय भेटणार त्यासाठी जातो का हा कोण आहे, जो राजा आहे त्याचं राज्य काय आहे ते शोधण्यासाठी तो मागे जातो, ते शोधण्यासाठी जातो. येशू कोण आहे? तो पुढे धावत वाचा. तेव्हा तो पुढे धावत जाऊन त्याला पाहण्यासाठी उंबराच्या झाडावर चढला. कारण येशूला त्या वाटेने जायचे होते. मग येशू त्या ठिकाणी येताच दृष्टी वर करून त्याला म्हणाला, जक्कया, त्वरा करून खाली ये. कारण ऐका, येशूच्या मागे एवढे लोक आहेत, तर येशूने काय लिहिलं? त्वरा करा, खाली ये, कारण आज मला तुझ्या घरी यायचंय, आज मला तुझ्या घरी यायचंय. मग एवढे लोक येशू बरोबर आहेत मागे, येशू त्यांना सोडून ह्याच्या घरी का चालला? काय ह्याच्या हृदयात त्याला जायचंय? घरी म्हणजे कुठे? हृदयात. तो त्याच्या हृदयात गेलाय, कारण त्याला येशूला ठाऊक होतं की हा माझ्याकडे अन्न मिळवण्यासाठी नाही आलाय, माझ्याकडे कोणत्या गोष्टीला मिळवण्यासाठी नाही आलाय, तर हा माझ्याकडे कशासाठी आलाय? मी कोण आहे हे ह्याला ओळखायचं आहे, आणि ह्याची भूक ह्याच्या हृदयामध्ये आहे. म्हणून हा कितीही ठेंगणा आहे तरी कुठे चढला? झाडावर चढला. आणि तेव्हा जक्कयाला तो काय बोलतो? येशू त्या ठिकाणी जातो आणि बघतो, अरे हा वरती चढलाय, सगळे खाली आहेत पण तो कुठे चढलाय? वरती चढलाय त्याला पाहायला. आणि त्याला सांगतो, त्याला म्हणाला, जक्कया. मग येशू त्या ठिकाणी येताच दृष्टी वर करून त्याला म्हणाला, जक्कया, त्वरा करून खाली ये, कारण आज मला तुझ्या घरी उतरायचे आहे. काय म्हणाला? हा कुठे गेला? जक्कय जितका जवळ गेला तितका येशू अजून त्याच्या
कुठे आला? जवळ आला. म्हणजे कसं काय माहिती येशूला की हा जो वरती चढलाय याचं नाव जक्कई आहे? कारण जेव्हा एक व्यक्ती त्याची कोण आहे ह्या ज्याला जेव्हा जाणण्याची भूक धरतो ना, तर येशू सांगतो मला त्या व्यक्तीचं सर्व काही माहिती आहे. आणि जेव्हा तो म्हणाला जक्कया त्वरा करून खाली ये, कारण आज मला फक्त मला बघू नको, आज मी तुझ्या घरी येणार आहे. आणि घरी येऊन काय करायचं आहे पुढे बघू. तेव्हा त्याने त्वरेने खाली उतरून आनंदाने त्याचे आगत स्वागत केले. काय केलं? जक्कई खाली उतरला आणि त्याचं काय केलं? स्वागत केलं. पुढे हे पाहून सर्व लोक कुरकुर करू लागले की अच्छा, हे पाहून काय करू लागले सर्व लोक? कशाला कुरकुर करत होते? पापी मनुष्याच्या घरी उतरायला गेलाय. कारण बाहेरून तो काय दिसत होता? पापी. पण खरं पाहायला गेलं एवढे लोक जे बोलत होते पापी, जे कुरकुर करत होते ते झाडावर चढले का बघायला येशूला? नाही. पण हा जो पापी बोलत होते बाहेर न दिसत आहे, हा कुठे चढला? झाडावर. आणि पुढे काय झालं? तेव्हा जक्कई उभा राहून प्रभूला म्हणाला, प्रभूजी पहा, मी आपले अर्धे द्रव्य दरिद्र्यास देतो आणि मी अन्यायाने कोणाचे काही घेतले असेल तर ते चौपट परत करतो. आता येशूने ह्याला सांगितलं होतं का की तुझ्याकडचं अर्ध देऊन टाक, कोणाकडनं तू लुबाडलेलं देऊन टाक? सांगितलेलं का? मग हा तयार झाला. कारण जेव्हा येशू त्याच्या जीवनात आला तेव्हा त्याची कृती नाही बदलली. जर कृती बदलली असती तर काय झालं असतं माहितीये? येशूने त्याला सांगितलं असतं आणि नंतर त्याने केलं असतं. पण जेव्हा हृदय बदलते, देवाचं राज्य आमच्या हृदयात कार्य करते, प्रस्थापित असते, तेव्हा तुम्हाला काही सांगो का नाही सांगो, तुम्ही स्वतः म्हणता जे काही प्रभूपासून नाही ते मी माझ्यामध्ये ठेवणार नाही. बरोबर आहे का नाही? कारण माझ्या जीवनात पण मला ठाऊक आहे, मी भरपूर पापामध्ये होतो, प्रॉब्लेममध्ये होतो, घाणेरड्या सवयी होत्या. पण ज्या क्षणाला येशूला भेटलो, मी स्वतः कबूल केलं का मला हे प्रभू नाही पाहिजे, मला एक चांगलं जीवन जगायचंय. बरोबर आहे का नाही? आणि ज्या क्षणाला हे सुरुवात झाली, जेव्हा येशू आमच्या हृदयात वास करू लागला, त्या क्षणापासून आमच्यामध्ये ते देवाचं राज्य प्रस्थापित व्हायला चालू झालं आणि ते आजपर्यंत तसंच आहे. बरोबर आहे? मग नंतर काय म्हणाला? जक्कई म्हणतो की ठीक आहे प्रभूजी, पहा मी अर्ध द्रव्य देऊन टाकतो दरिद्र्यास आणि अन्यायाचे कोणाचं काही घेतलंय ना मी देऊन टाकतो. कारण ते लोक काय बोलतात, अरे हा पापी आहे, याच्या घरी जातात तुम्ही? तो बोलतो प्रभू तू माझ्याकडे आलास तर तुझ्यासाठी मला माझी हे द्यायला जरी लागलं तरी मी द्यायला तयार आहे, पण चल आपण घरी जाऊ. आणि पुढे काय होतं? येशूने त्याला म्हटले, आज या घराला तारण प्राप्त झाले आहे, कारण हाही अब्रामाचा पुत्र आहे. मग तारण केव्हा प्राप्त होते? बाहेरून का जेव्हा देवाचं राज्य आतमध्ये वर्चस्व करू लागते तेव्हा? जेव्हा देवाचं राज्य आमच्या हृदयावर वर्चस्व घेते, शासन करते, सत्ता गाजवते, तेव्हा आमच्या जीवनात आम्हाला सर्व काही तारण म्हणजे काय की तुमच्या जीवनात कोणत्याही गोष्टीची आता कमतरता नाही आहे. आणि ही केव्हा होते?
मावऱ्यासाठी आल्यावर, आरोग्यासाठी आल्यावर, कर्जासाठी आल्यावर, का येशूसाठी आल्यावर? हा, मग लक्षात ठेवायचं की जे देवाचं राज्य माझ्यात आहे ते मला बाहेरनं चेंज नाही करत, ते सर्वप्रथम मला. कारण जर तुम्ही बाहेरनं चेंज आहात तर थोडा वेळ ब्रदर आहे तोपर्यंत चांगलं राहणार, ब्रदर गेला का परत तुम्ही तेच करणार. पण जो आतून चेंज होतो ना, तो बोलतो मी ब्रदर असो का नसो, मी बेडरूम मध्ये असो का बाथरूम मध्ये असो, मी तेच करतो जे माझ्या प्रभूला आवडतं, तेच करतो जे माझ्यामध्ये राज्य आहे, तेच मी फक्त काय करतो, बाहेर प्रस्थापित करतो. हालेलुया. मग आता हृदय का बाहेरची कृती? कारण प्रभू जे राज्य आहे ते त्याचं राज्याचं लक्ष आमचं हृदय बदलण्यावर आहे, आमचं कार्य बदलण्यावर नाही आहे. म्हणून प्रभू बरोबर बसून बोलायचं, प्रभू माझ्या हृदयात कुठे मला बदलाव करायचा आहे मला सांग, मी माझ्या कार्यात बदल करणार नाही, पण मी माझ्या हृदयामध्ये बदल करणार. हालेलुया. एक दिवस एकदा असं झालं, एक व्यक्ती होता आणि तो आमच्या बरोबर होता आणि भरपूर वर्षापासून प्रभूमध्ये आहे, वचन ऐकतोय, सर्व करतोय. पण मी पाहिलं, माझ्या बरोबर कोणी होतं आणि त्यांनी पाहिलं की त्याच्या मुखातनं घाण घाण शिव्या निघत होत्या. जेव्हा त्याला राग आला तेव्हा त्याच्या मुखातून शिव्या निघत होत्या. तर मला ती विचारते बहीण की ब्रदर असं कसं, हा तर व्यक्ती नेहमी वचन ऐकत आहे, हा तर वचन बोलत पण आहे, पण असं कसं याच्या मुखातून शिव्या निघत आहेत, बरोबर आहे का नाही? तर मी तिला तेच म्हणालो की त्यांनी वचनाने त्याची कृती बदलायला गेलाय, पण अजून हृदय तसंच आहे. मी पण शिव्या भरपूर द्यायचो, पण खरं सांगतो जेव्हा फर्स्ट टाइम माझी आणि येशूची भेट झाली त्या दिवसापासनं ओठाला प्रभूने असा स्पर्श केला की शिव्या बाहेर येण्याचं स्टॉप. कारण आतच नाही तर बाहेर कसं येणार? म्हणजे सर्वात पहिलं काय केलं, हार्ट चेंज केलं, मग ते बाहेर येण्याचा प्रयत्नच नाही. पण जर नकळत बाहेर येत आहेत तर याचा अर्थ अजून हार्ट तसंच आहे, अजून हृदय तसंच आहे, चेंज नाही झालं, फक्त कृती चेंज आहे, पण हृदय तसंच आहे. म्हणून प्रभू सांगतो की देवाच्या राज्याला तुमच्या जीवनावर सत्ता करू द्या, तुमच्या हृदयावर सत्ता करू द्या. आणि जेव्हा देवाचं शासन सत्ता त्या हृदयावर होते तेव्हा ते पूर्णपणे बदलायला चालू होते. हालेलुया. कोण येते शेवटची प्रार्थना करायला? तुमच्या फ्लाईट आल्यात, उभ्या राहिल्यात. आता बघू जाताना देवाचं राज्य कसं स्थापित होतं. काय ठीक आहे. हे पिता परमेश्वर, आम्ही तुझे धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो. प्रभू तुझं वचन सांगत आहे की देवाचं राज्य इथे किंवा तिथे नाही आहे, तर आमच्यामध्ये आहे. आणि प्रभू आम्ही धन्यवाद देतो की तू आम्हाला शिकवलेलं आहे की जर तुम्हामध्ये मोहरीच्या दाण्या इतका विश्वास असेल आणि तुम्ही या डोंगराला इकडून तिकडे सरक असे म्हटल्यास तो सरकेल व तुम्हाला काहीच असाध्य होणार नाही. प्रभू आज या बहिणीचे जे काही लहान लेकरू, प्रभू त्याच्यावर मी या क्षणाला येशूच्या नावात अधिकार घेतो. मी घोषणा करतो प्रभू की तुझा आत्मा त्या ठिकाणी आहे, तुझं सामर्थ्य त्या ठिकाणी आहे. आणि मी या क्षणाला अशक्तपणाच्या आत्म्याला, पोटदुखीच्या आत्म्याला, सर्व इन्फेक्शनच्या आत्म्याला त्याच्या शरीरातून आज्ञा करतो की या क्षणाला मुळासकट उपटा आणि प्रभू येशूच्या नावात समुद्रात टाकले जा. मी धन्यवाद देतो पिता आणि विश्वास करतो की मी जे काही बोललो आहे माझ्या शब्दाप्रमाणे घडलं आहे. आणि धन्यवाद देतो की पिता त्या मुलाच्या जीवनात, कुटुंबात, च्या हृदयात तुझं राज्य स्थापित केलेलं आहेस व तुझ्या राज्याप्रमाणे त्यांचं जीवन चालत आहे, म्हणून तुला धन्यवाद देतो. आणि प्रभू धन्यवाद देतो कारण तू कधीही आमचं कार्य पाहत नाही तर आमचं हृदय पाहणारा प्रभू आहेस. प्रभू विश्वास करतो आज जे बीज तू आमच्या अंतःकरणात पेरला आहे
ते कोणीही चोरू शकत नाही. ते तुझ्या रक्तात तू सुरक्षित ठेवलेलं आहे. आणि धन्यवाद देतो की त्या बीजाला तू 100 पटीने फळ दिलेलं आहे, म्हणून तुझे आभार मानतो. हे पिता, आम्ही ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावात करतो. आमेन, आमेन, आमेन. हालेलुया. आपण सर्वजण प्रभूसाठी टाळ्या वाजूया.